नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एसबीएल कंपनीत सकाळी भीषण स्फोट होऊन परिसर हादरला। स्फोटके आणि डिटोनेटर तयार करणाऱ्या या कंपनीत नियमित शिफ्ट दरम्यान हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेच्या वेळी सुमारे 25 मजूर कामावर असल्याने ते अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्यात 18 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे। स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला असून कंपनीच्या काही भागांचे मोठे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे।